श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा म्हणजे सर्व धर्म समभाव आणि एकात्मतेचं उत्कट असं प्रतीकच आहे, असं मनोगत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं। ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा ही सर्व धर्म समभाव आणि एकात्मतेचं उत्कट असं प्रतीकच आहे, असं मनोगत ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं। आम्ही सगळं कुटुंब सिद्धरामेश्वराच्या यात्रेकरता इथे येतो आणि हब्बूवाड्यामध्ये काठीची पूजा आजच्या दिवशी होते आणि तिथून यात्रेला खऱ्या अर्थानं सुरुवात होते आणि ह्या निमित्तानं आम्ही सर्व सोलापूरकर आनंदाने सण साजरा करतो आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये आजूबाजूला विजापूर बिदर या सगळ्या ठिकाणावरून लोक येतात आणि हा उत्सव मनवला जातो आणि मोठ्या प्रमाणात लोक येतात। तिथं सुख समृद्धी शांती याच्याकरता मी प्रार्थना करतो। श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेस शनिवारी तैलाभिषेकानं प्रारंभ झाला। यावेळी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, महापौर शोभा बनशेट्टी, माजी आमदार दिलीप माने, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक चेतन नरोटे, सुदीप चाकोते आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती। मनोगत व्यक्त करताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी श्री सिद्धरामेश्वरांच्या सोहळ्यामुळे मिळणारा आध्यात्मिक आनंद अवर्णनीय असल्याचं सांगितलं। दरम्यान पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी तैलाभिषेक सोहळ्यामध्ये आपला सहभाग नोंदवला होता। शिवयोगींच्या आशीर्वादामुळे आणि कृपादृष्टीमुळेच सोलापूर शहर हे सुखसमृद्धीशाली बनत आहे, असं मनोगत नामदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केलं। मकर संक्रांतीनिमित्त यात्रा सुरुवात होती। गेल्या 900 वर्षापासून त्या परंपरेपासून सुरुवात झालेली यात्रा 18 पगड जातीला सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जाणारी यात्रा आजपासून सुरुवात झालेली आहे। प्रथमतः मी सगळ्या सिद्धरामेश्वर भक्तांना या यात्रेनिमित्त शुभेच्छा देतो। ही यात्रा गेल्या 8 दिवस झाला या यात्रेचा उत्सुकता या सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेच्या मनात होतं आणि ही यात्रा सुरळीत आणि चांगल्या रीतीनं होण्यासाठी सगळ्या भाविकांनी आपलं सहकार्य या यात्रेला करावं अशी मी विनंती करतो। या प्रसंगी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बर्डे तसंच रोहन देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती।